आबांची निवडणूक तुला आठवते विधानसभेची? म्हणजे ऐकून माहिती आहे. फार आठवत नाही. नाही. आईची आठवते. हो. नंतर आईच्या 2 निवडणुका झाल्या, दोन्ही आठवतात? म्हणजे एक पोटनिवडणूक झाली होती त्यावेळेस मी कॉलेजवरच होतो. हां. पण 19ची निवडणूक स्वतः प्लॅन. तर ती निवडणूक त्यावेळेला म्हणजे जी आदल्या रात्रीची धुकधुक आहे ती तेव्हा होती का या खेपेला जास्त होती? या खेपेला जास्त होती. काय केलंस तू पण त्या या खेपेच्या त्या धुकधुकीतनं बाहेर पडायसाठी तू काय केलं? नाही, मी आदल्या रात्री एक नवीन पुस्तक आहे हू मूड माय चीज हे पुस्तक वाचत बसलो होतो आदल्या रात्री उशिरा. आणि ते पुस्तक स्मिता दिदीला आबांनी त्यावेळेस दिलं होतं की हे पुस्तक वाच. आणि त्या पुस्तकातून एक मेसेज असा आहे, प्रत्येक पुस्तकातून एक 1 लाइनर मेसेज आपण घ्यायचा असतो. ते पुस्तक एका रात्रीत मी संपवलं आणि त्यातून मला एक मेसेज असा मिळाला की प्राप्त परिस्थितीत स्वतःला ॲडजस्ट करता येईल अशा पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे. आणि मला जे मनात विचार येत होते त्या विचारांचं निरसन म्हणजे मी त्या आदल्या रात्री मला झोपच नाही आली. मी निकाल ऐकताना सुद्धा एका खोलीत एकटाच बसलो होतो. आणि एक ठराविक टप्पा आहे, तो टप्पा संपल्याशिवाय त्या खोलीत कुणी येऊ नका असं मी माझ्या घरच्यांना सांगितलं होतं. घरच्यांना असं वाटत होतं की मी टेन्शन घेऊन हायपर होईन की काय, पण माझा स्वभाव मुळात तसं नाही. मला टेन्शन आलं की मी खूप शांत पद्धतीने निर्णय घेऊ शकतो. कदाचित ते गेल्या 8-9 वर्षात डेव्हलप झाले आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीने. पण मग त्या खोलीमध्ये या खुर्चीवर असंच बसून राहायचं जोपर्यंत येत नाही वगैरे असं काही होतं? नाही, ते मला एक आता टेन्शन आलं की मला ब्लॅक कॉफी प्यायची सवय आहे. अच्छा. आणि आता तू ब्लॅक कॉफी प्याला? आता मला टेन्शन यासाठी आलंय, मी कॉलेज आत्ताच संपलंय, माझ्या वायवा वगैरे सगळ्या आत्ता संपल्यात. मला वायवाला जे टेन्शन असायचं ते टेन्शन आता वाटायला लागलं. पण तसं नाही, पण त्यावेळेस एक मनात धाकधूक अशी होती की एक ठराविक टप्प्यापर्यंत आपण मागं राहू असं वाटत होतं. कारण हक्काची आमची जशी गाव आहेत तशी त्यांची आहेत. पण त्या गावातने ज्यावेळेस मताधिक्य मिळत गेलं, निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान तो विश्वास होता. पण आमचे प्रतिस्पर्धी ज्यांचं गाव आहे त्या गावचं मतदान 8,000 आहे. तिथं आबांना फार तर फार 100-150 मतं पडायचे. ते 7,000 मताधिक्य तोडायचं कुठं हा विचार माझ्या, आणि त्या पद्धतीनं आमचं नियोजन होतं. आणि समोरनं काय भाडीमार झाला होता आदल्या 2-3 दिवस आधी याची कल्पना मला होती, त्यामुळे एक मनामध्ये धाकधूक होती.